दीपावली व तुलसी विवाहाच्या शुभप्रसंगी सर्व तीर्थ टाकेद येथील राम सीता लॉन्सवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भाऊ घोरपडे व सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार रामदादा शिंदे यांनी आयोजित केलेल्या भव्य मिसळ पार्टी व लाईफ स्प्रिंग हेल्थ केअर प्रस्तुत कॅन्सर मुक्त नारी अभियानाअंतर्गत न्यू होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। रविवारी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला, माता भगिनी व तरुण मंडळी यांनी या उपक्रमाचा आनंद लुटलाय। सुमारे 4000हून अधिक नागरिकांनी मिसळचा स्वाद चाखला तर वारकरी बांधवांसाठी उपवासानिमित्त साबुदाणा खिचडी व दहीची उत्तम सोय खास करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात फळविहीरवाडी येथील सह्याद्री आदिवासी कांबळा नृत्याने झाली। ठिकठिकाणून आलेल्या कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। मिसळ पार्टीचे नियोजन राजेंद्र घोरपडे यांनी तर होम मिनिस्टर कार्यक्रमाचे नियोजन राम शिंदे यांनी केले। होम मिनिस्टर स्पर्धेत महिलांनी उत्साहात सहभाग नोंदविला। सिने अभिनेते महेश उर्फ मोहन गोरांबेकर यांनी मनोरंजनात्मक खेळ व संवादातून महिलांना हसवले व रडवले आणि कार्यक्रम रंगतदार केला। आरोग्य मार्गदर्शनासाठी श्रीरंग बुरव यांनी महिलांना मासिक पाळी, आरोग्य आणि कॅन्सर जागरूकतेबाबत मौल्यवान माहिती दिली आहे। कुमिता तुवर यांनी हास्य मनोरंजनातून वातावरण रंगवले। मोफत BMI तपासणी तसेच वजन व्यवस्थापन, मार्गदर्शन, आकर्षक बक्षिसे आणि विजेत्यांसाठी पैठणी जिंकण्याची संधी या उपक्रमात उपलब्ध करून देण्यात आली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिल्ली पुरस्काराने सन्मानित लेखक विजय कुमार कर्णक यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार रामदादा शिंदे यांनी केले। या कार्यक्रमाला धामणगाव गटातील विविध गावातील कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। काही राजकीय कार्यकर्ते जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिल्याचा टोला सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे व राम शिंदे यांनी विरोधकांना लगावला। गोरगरीब जनता निवडणुकीत योग्य ठिकाणी मत देऊन उत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मानवतेच्या भावनेतून गटतट विसरून समाज एकत्र आणणारा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्याने समाज मनात सकारात्मक वातावरण निर्माण झाले। नमस्कार। आज दिवाळी उत्सवाच्या सणाच्या सांगताच्या प्रसंगी आज तुलसी विवाह आहे आणि याच निमित्तानं आम्ही सर्व टाकेद आणि परिसराच्या वतीनं होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा आणि मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं। सामाजिक कार्यकर्ते तथा भावी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रभाऊ घोरपडे यासोबतच माझे मित्र युवराजभाऊ घोरपडे, डॉक्टर शिवाजी घोरपडे आणि मी स्वतः आम्ही सर्व टीमने या ठिकाणी ह्या टाकेद आणि धामणगाव गटातील सर्व महिला माता भगिनींसाठी आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या प्रामाणिक निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं आणि महिला माता भगिनींचं आरोग्य कसं चांगलं राहावं, त्यांना एका मनोरंजनात्मक कार्यक्रमातून त्यांचं आरोग्य सदृढ राहावं या उपाययोजनेअंतर्गत आम्ही एक संकल्पनेतून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता। या आमच्या विनंतीला मान देऊन टाकेद आणि परिसरातील जवळपास हजारोच्या संख्येने महिला माता भगिनी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वांनी या मिसळ पार्टीचा लाभ घेतला। यासोबतच नव्हे तर आपल्या सर्वांचे परिचयाचे अभिनेते गोरंबेकर सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत होती आणि या टीमच्या वतीने देखील ह्या सर्व महिला माता भगिनींना एक आरोग्यविषयक चांगलं मार्गदर्शन झालं। यासोबतच चांगलं मनोरंजन पण झालं। या सर्वांचं मी या टीमचं सर्वप्रथम आयोजक या नात्यानं आभार मानतो। यासोबतच पुढील काही काळामध्ये महिलांसाठी ज्या काही विविध उपयोगी त्यांच्या आरोग्याविषयी ज्या काही योजना राबवता येतील त्यासाठी आमचा सातत्याने प्रामाणिक प्रयत्न आहे। अनेक ठिकाणी गेलं तर आज राजकीय हेतूने अनेक लोक बघतात, परंतु आमचं काम हे 12 महिने आणि 24 तास हा माझा लोगो आहे आणि त्याच उदांत हेतूने माझं काम 24 तास चालू आहे। कुठलाही जात धर्म पंथ न बाळगता, गटतट न बाळगता आणि कुठच्या पक्षाला या ठिकाणी म्हणजे स्थान न देता एक सर्व धर्म समभाव या हे उदांत हेतूने आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि माझ्या महिला माता भगिनींच्या उद्याच्या भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा कार्यक्रम मी या ठिकाणी ऑर्गनाईज केला। यासोबतच एक गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी तसं आम्ही दिवाळी फराळाचं वाड्या वाजतामध्ये जाऊन वाटप केलं। तसंच आमचे राजेंद्रभाऊ घोरपडे यांचं एक संकल्पना होती आणि त्यांचं स्वतःच एक आयोजन होतं की आपण अनेकांना दिवाळी आपण घरोघर सेलिब्रेट करू शकतो, पण गोरगरीब आणि कार्यकर्त्यांची दिवाळी ही होत नसते। म्हणून आम्ही आजच्या या तुलसी विवाहाच्या निमित्तानं या ठिकाणी या सर्व तीर्थक्षेत्री राम सीता लॉन्सच्या या कार्यक्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी आयोजन केलं आणि या भव्य अशा मिसळ पार्टीला अनेक मित्र परिवार, सर्वच तालुक्यातील माझे संबंध असलेले सर्व स्नेही मित्रबंधू या ठिकाणी उपस्थित राहिले। या सर्वांचे मी या ठिकाणी आयोजक या नात्यानं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आज राम शिंदे साहेब व घोरपडे
यांनी जो खेळ बैठकीचा कार्यक्रम आणि त्यांचं नूतन आर्याभ्या या दोन्हीचा आरोग्य आणि मनोरंजन याचा संगम आज टाकेमध्ये पंचक्रोशीतील सर्व लोकांच्यासाठी महिला भगिनींसाठी त्यांनी आयोजन केलं आणि या आयोजनामध्ये आज एका बैठकीचं प्रामुख्यानं हे आयोजन आमचे मित्र मान्य श्री राम शिंदे यांनी केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने हे नियोजन झालं. यामध्ये तर आपल्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना मासिक परिस्थितीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली गेली आणि या भौतिक बैठकीच्या कार्यक्रमामधून या ठिकाणी बैठकी केली जाते. लोकांनी खूप आनंद घेतला, महिलांनी खूप या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, याबद्दल सर्वांचं धन्यवाद. जिल्हा परिषद धामणगाव गटातील आज आमच्या रामसीता लॉन्स येथे मिसळ पार्टी आणि होम मिनिस्टर खेळ आयोजित केलेला होता. सकाळी 8 वाजेपासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात होती. त्याची सांगता ही आत्ता संध्याकाळी 4 वाजता झालेली आहे. गटातून महिला पुरुष मंडळी, लहान मुले, बालके सर्वच ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आज सर्वांचे मी माझ्या वतीनं, माझ्या घोरपडे परिवाराच्या वतीनं, राम शिंदेच्या परिवाराच्या वतीनं आम्ही दोघं मिळून सर्वांचं आभार व्यक्त करतो. सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात इथं उपस्थिती लावली. साधारणतः 4 ते 5 हजार लोकांची उपस्थिती झाली. हे बघून खूप आनंद वाटला आणि याच्यातच आम्ही सर्वांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. परंतु म्हणतात ना की प्रयत्न लागते परमेश्वर असतो. प्रयत्न केला की सगळं चुकतं. म्हणून म्हटलं की या कार्यक्रमामध्ये सहभाग तरी घेऊ. काही विनर झाले तरी पण या कार्यक्रमाचा आनंद तरी घेता येईल. परंतु असं मी स्वप्नातही बघितलं नव्हतं की मी या कार्यक्रमामध्ये विनर होईल म्हणून. आणि हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. तसेच या सरांनी जे महिलांच्या आरोग्याविषयीची माहिती सांगितली त्याबद्दल पण मी खूप आभारी आहे. कारण की या समस्येवर असं कोणी उपाय सांगितले ज्यापासून आपण एखाद्या रोगापासून मुक्त होऊ शकतो. अशी चांगली माहिती आपल्याला ज्या सरांनी सांगितली की आपण पुढे व्यवस्थितरित्या ज्या महिलांना त्रास होणार नाही असं व्यवस्थित राहायला पाहिजे अशी त्यांनी माहिती दिली आपल्याला. आणि ती माहिती अजून ज्या महिलांना माहीत नसेल त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण ज्या महिला उपस्थित होत्या त्यांनी पोहोचवण्याचं काम करावं ही माझी विनंती आहे. आणि या जी बैठक घेतली मला खूप आनंद होत आहे की मी इथपर्यंत आले म्हणून. धन्यवाद. या कार्यक्रमाचे आयोजक राम शिंदे, घोरपडे, काका, असं वाटलं मला खूप आनंद झाला आहे. याही वयापर्यंत या माणसाने कला जपली, ती जिवंत ठेवली, त्याच्यामध्ये खूप बदल झाले. परंतु ग्रामीण संस्कृतीचा वारसा कर्तव्य काय बाबांनी आणि त्यांचं सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा सत्कार होणं उचित आहे की आज घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. भाऊ घोरपडे, भाऊ कांबळे, कृपया आपण मंचावरती यायचा. लक्ष्मण राया निरगुडे आणि त्यांच्या गुणी कलावंतांचं आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करीत आहोत. महावस्त्र आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करीत आहोत. अरुण भाऊ घोरपडे कृपया मंचावरती यायचं आहे. भाऊ कृपया मंचावरती या. शिवाजी पाटील मुंडे कृपया मंचावरती या. आपल्या ज्येष्ठांच्या शुभ हस्ते या गुणी कलावंतांचं आपण स्वागत करू. व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. असे दिल्ली पुरस्काराने सन्मानित झालेले असे दिल्ली पुरस्काराचे विजेते आदरणीय श्री विजय कुमार कर्डक सर यांचा सत्कार आपल्या रामसीता लॉन्सचे संचालक राजेंद्र भाऊ घोरपडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. सर्वांनी या व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या वाजवा. स्टेजवरती मान देऊन आदरवड गावचे सरपंच ज्ञानेश्वर भाऊ ढमाळे,
बारशिपे गावचे उपसरपंच पोपट भाऊ लांगे आणि त्यांच्या सोबत आलेले सर्वच मित्र परिवार यांना मी या ठिकाणी आयोजक म्हणून आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या वाजवायच्या. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावा खेडोगाडामध्ये जात आहे आणि आज जर का महिलांना मासिक पाळीमध्ये जर का योग्य काळजी घेतली तर येणाऱ्या काळामध्ये महिला ही सक्षम होऊ शकते, निरोगी होऊ शकते आणि आयुष्यामध्ये जर का चांगला आनंदमय जीवन जगू शकते. या संकल्पनेतून आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. आज या नाशिक शहरामध्ये आमच्या कंपनीचं जर का बघितलं तर तुमच्याच पैकी जर का बघितलं तर ग्रेट लेडी की जी आज या नाशिकची जिल्ह्याची पूर्ण सांभाळते, आमच्या कंपनीच्या डायरेक्टर कुमिता तवर मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी खूप जबरदस्त पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं. संपूर्ण नाशिक जिल्ह्याची जबाबदारी असता घेतात, पुणे जिल्ह्याची जबाबदारी घेतात आणि जवळजवळ नाशिक जिल्ह्यामध्ये हा 6वा कार्यक्रम असेल. एका महिन्यामध्ये जर का बघितलं तर आम्ही 6वा कार्यक्रम या नाशिक जिल्ह्यामध्ये घेतोय आणि यामध्ये जर का मला सुरुवात करताना मला एकच सांगायचं आहे, जर का इथून पुढं 20 मिनिटं जर इथून पुढं फक्त 20 मिनिटे जर का मला तुम्ही समजून घेतलं, मला जर का ऐकलं तर तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये आज जर का महिला मासिक पाळीमध्ये आहे, महिला स्वतः मासिक पाळीमधून जात आहे आणि मी पुरुष म्हणून या ठिकाणी बोलतोय, मी पुरुष म्हणून ज्या मासिक पाळीवरती विषयावरती हात घालतोय, हा विषय चेष्टेचा नाहीये. हा विषय जर का आज बरीच लोक घरामध्ये म्हणजे बोलायला लाजतात, आज जर का हा विषय लाजेचा नाहीये, हा विषय लाजायचा नाही तर समजून घेण्याचा आहे. आणि म्हणून जर का बघितलं तर महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये महिला बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून खेडोपाडी ग्रामसंघाची स्थापना झाली आणि या ग्रामसंघाच्या स्थापनेच्या कारणामध्ये त्यामध्ये एक कारण आहे की महिलांचं आरोग्य. आणि या ठिकाणी जर का बघितलं तर ग्रामसंघाचे काही अध्यक्ष या ठिकाणी उपलब्ध असतील, काही CRP असतील, यांनाही माहिती आहे की आज जर का महाराष्ट्र शासन महिलांच्या आरोग्याविषयी खूप काळजी घेत आहे आणि त्यांना त्या मासिक पाळीच्या विषयी माहिती सांगण्यासाठी खेडोपाडी आज जर का आशा सेविका आहेत, CRP आहेत, ग्रामसंघाचे अध्यक्ष आहेत, बऱ्याच लोक फिरत आहेत. पण ही माहिती जाणून घेण्याची, समजून घेण्याची आज महिलांना वेळ नाहीये. आज जर का बघितलं त्याच्यावरती काय लिहिलंय, एक्सेल लिहिलंय ना, या कार्डवरती काय आहे, एक्सेलच आहे. जर का मला एकच पहिली महत्वाची माहिती द्यायची आहे, या पॅडची साईज एक्सेल आहे. कोणती एक्सेल वाटते? कोण कोणावर झालं? चला बाय, खाली जाऊ खड्या जावा खाली. तुझं नाव काय? ऐश्वर्या माधव साबळे. ऐश्वर्या साबळे. लग्न होऊन किती वर्ष झाली? चला बाहेर, हिरवी साडी या बाहेर. चला पट चला सर, काय करतो ना मळ्यात मला 2 फुटात जागा लागते. चला आता आपण कशात उभं राहिलोय? मळ्यात. आणि पाठीमागं तुमची काय प्रगती नाही अजून? किती वर्ष लग्न होऊन? 3 वर्ष. चालेल काही मिस्टरांना घरात काय म्हणता? लाडानं असं नव्हतं का? चला तळ्यात माझ्यावर कोण नाही. चला मळ्यात. तुमचं नाव कसं? श्रीमंती बांबळे. आवाज खणखणी राहता का? चला आता कशात आहे तुम्ही? मळ्यात. तळ्यात. मळ्यात. नीट आवाज. चला आणि खळ्यात म्हणलं की पुढं. हा चला तळ्यात. मळ्यात. वनिता राजाराम तांतळे. तांतळेवाडी आहेत का? बाद आहे चिठ्ठी दुसरी कडे. दुर्गा संदीप कोरडे. चला जोरदार टाळ्या, जोरदार. एक मिनिट. अनिता मारुती वांगे. दुर्गा संदीप कोरडे. चला
संदीप कोरडे. दुर्गा संदीप कोरडे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.